साधूंनी परत तिला उंदीर बनवलं आणि उंदरासोबत लग्न लावून दिलं. एक दिवस साधू पाणी हातात घेऊन प्रार्थना करत होते, तेव्हा त्यांच्या ओंजळीत गरुडाच्या चोचीतील उंदीर पडला. साधूंनी आपल्या शक्तीने त्याचे एका सुंदर मुलीमध्ये रूपांतरण केले. ते आपल्या पत्नीला म्हणाले, हिचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ कर. जेव्हा ती लग्नाच्या वयाची झाली तेव्हा तिने योग्य नवरा शोधून तिचं लग्न लावायचं ठरवलं. यांच्या तेजामुळे मी यांच्याशी नजरच नाही मिळवू शकत. तुमच्यापेक्षा चांगला एखादा वर सुचवा. माझ्यापेक्षा चांगले मेघदेव आहेत, जे माझ्या प्रकाशालाही झाकून टाकतात. पवनदेव माझ्यापेक्षा शक्तिशाली आहे. माझ्यापेक्षा चांगला उंदीर आहे, जो मला पोखरून त्यात स्वतःचं बीळ तयार करतो. साधूंनी मूषकराज यांना बोलावले. त्यांना पाहून मुलगी खूप आनंदी झाली. मला मूषिका बनवून मूषक राजांकडे सोपवा. साधूंनी परत तिला उंदीर बनवलं आणि उंदरासोबत लग्न लावून दिलं.